जय महाराष्ट्र शासकीय निमशासकीय अधिकारी व कर्मचारी संघटनेतर्फे काळ्या फिती लावून असहकार आंदोलन। आज आपण आलेलो आहे जळगाव जिल्हा परिषद येथील सामान्य प्रशासन विभागासमोर। येथील जय महाराष्ट्र शासकीय निमशासकीय अधिकारी व कर्मचारी संघटना यांचे 16/2 पासून तर 20/2 पर्यंत असहकार आंदोलन चालणार आहे। त्याबाबत आपण त्यांच्या समस्यांबद्दल जाणून घेऊया। तुमचं नाव आणि तुम्ही हे जे आंदोलन करताय तुमच्या मागण्या काय ते सविस्तर सांगा। मी रवींद्र सोनवणे, जय महाराष्ट्र शासकीय निमशासकीय अधिकारी कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेचा मी जळगाव जिल्हा पालक अध्यक्ष आहे। आमच्या दिनांक 16/2/2026 ते 20/2/2026 या दरम्यान आम्ही असहकार आंदोलन करत आहोत। काळ्या फिती लावून कामकाज करणार नाहीत दिवसभर आणि दिनांक 23/2/2026 पासून आमच्या ज्या मागण्या आहेत चौथ्या वेतन आयोगापासून लिपिक वर्गीय संवर्गात वेतन त्रुटीबाबत आमची मागणी आहे। त्यापासून आम्हाला वेतन त्रुटीपासून दूर ठेवलेले आहे। लिपिक वर्गीय संवर्गाचे पदोन्नतीचे जे स्तर आहेत ते आम्हाला कमी करून पाहिजेत। लिपिक वर्गीय संवर्गाचे पदाचे नामकरण बदल झालेला पाहिजे आणि 1/11/2005 नंतर जे नियुक्त कर्मचारी आहेत त्यांना जुनी पेन्शन योजना जशीची तशी लागू झाली पाहिजे या आमच्या प्रमुख मागण्या आहेत। इतर मागण्या आमच्या वेळोवेळी संघटनेने शासनाकडे सादर केलेल्या आहेत आणि आम्ही यापूर्वी देखील मुंबईला आणि नागपूरला देखील धरणे आंदोलन व मोर्चे काढलेले आहेत, परंतु शासन आमच्या या मागण्यांबाबत दुर्लक्ष करीत आहेत। इतर संवर्गांना वेळोवेळी मागण्या केल्यानंतर त्यांना वेतन त्रुटी त्यांच्या नावाचे बदल हे केलेले आहे, परंतु लिपिक वर्गीय हा या प्रशासनाचा मुख्य दुवा असताना देखील त्यांना या सर्व त्यांच्या समस्यांचं निराकरण हे सरकार करत नाही। त्यामुळे आम्हाला हे आंदोलन करावं लागत आहे। आम्ही दिनांक 23 फेब्रुवारीपासून बेमुदत काम बंद आंदोलन करणार आहोत जिल्हा परिषद आवाराच्या समोर। आमच्या प्रमुख मागण्या अशा आहेत, इतर संवर्गाच्या सर्व विस्ताराधिकारी, सांख्यिकी, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांच्या ज्या वेतन त्रुट्या होत्या त्या दूर झाल्या, परंतु लिपिक वर्गीयांवर चौथ्या वेतन आयोगापासून अन्याय होत चाललेला आहे। चौथ्या वेतन आयोगाला शिक्षक आणि ग्रामसेवक संवर्गाचे जे वेतन होते मूळ वेतन ते आमच्या वेतनापेक्षा कमी होते। आज आपण जर तुलनात्मक पाहिलं तर आज त्यांच्या वेतन श्रेण्या सुधारल्यामुळे लिपिक वर्गीयांना वंचित ठेवून शासन वेठीस धरत आहे। तसेच या निमित्ताने मी सांगतो की जर वेतन आपलं या लिपिक वर्गीयांचे वेतन स्तर आणि जे नामकरण आहे ते बदल झालं तर त्याचा आम्हाला काही ना काही प्रमाणात थोडाफार आर्थिक फायदा होणार आहे। जसं ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांचे नामकरण झाले त्याप्रमाणे आमची प्रमुख मागणी ती पण आहे। पण सर्वात महत्त्वाची मागणी आहे आमची वेतन त्रुटी आणि जुनी पेन्शन यासाठी आम्ही वेळोवेळी लढा दिलेला आहे, संप पुकारलेला आहे आणि शासनाचे लक्ष वेधून घेतलेले आहे। आपण पाहत आहात सामान्य जनतेचे निर्भीड व्यासपीठ प्रखर भूमिका न्यूज।